नमस्कार. मुंबईत रोज प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे, कारण आज आपण अशा दोन मोठ्या प्रकल्पांबद्दल बोलणार आहोत जे मुंबईचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहेत. चला तर मग बघूया कसं असेल मुंबईच्या प्रवासाचं भविष्य. हे बघा, मेट्रोपेक्षा जास्त पैसे तर स्टेशनपर्यंत जायलाच लागतात. हे वाक्य ऐकल्यावर असं वाटतं की नाही की अरे हे तर आपल्याच मनातलं बोललं कोणीतरी. मेट्रोचं तिकीट खरं तर परवडतं, पण खरी डोकेदुखी सुरू होते ती स्टेशनपासून घरापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत पोहोचताना. आणि हा खर्च कधी कधी मेट्रोच्या तिकिटापेक्षाही जास्त असतो. हीच तर खरी समस्या आहे. आणि ही जी छोटी वाटणारी अडचण आहे ना, तीच आपल्याला मुंबईच्या प्रवासाच्या एका मोठ्या समस्येकडे घेऊन जाते. ही आव्हानं आता इतकी वाढली आहेत की साधेसुधे उपाय चालणार नाहीत. काहीतरी मोठं, काहीतरी वेगळं करण्याची गरज निर्माण झाली आहे. जरा विचार करा, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अक्षरशः इंच पुढे सरकणारी गाडी, किंवा स्टेशनच्या बाहेर उतरल्यावर मीटरने यायला नकार देणाऱ्या रिक्षावाल्यांची रोजची घासाघीस. हे चित्र मुंबईकरांसाठी काही नवीन नाही, हेच तर आहे इथलं रोजचं वास्तव. आणि यालाच म्हणतात लास्ट माईल प्रॉब्लेम किंवा शेवटच्या टप्प्याची समस्या. म्हणजे काय तर मेट्रो किंवा ट्रेन स्टेशन सारख्या मोठ्या स्टॉपपासून आपल्या घरापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा जो छोटा प्रवास असतो ना, तो. आणि हाच प्रवास अनेकदा सगळ्यात महागडा आणि सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतो. त्यामुळे या समस्येवर उत्तर शोधणं खूप महत्त्वाचं बनलंय. तर या समस्येवरचा पहिला उपाय, गंमत म्हणजे तो रस्त्यावरून नाहीये, तो येतोय थेट समुद्रावरून. हो, आपण बोलतोय मुंबईच्या नव्या वॉटर मेट्रोबद्दल. हो, बरोबर ऐकलत. ही वॉटर मेट्रो शहरातल्या त्या गर्दीच्या ट्रॅफिकने भरलेल्या रस्त्यांना पूर्णपणे बायपास करणार आहे. म्हणजे प्रवास होणार थेट समुद्रावरून. विचार करा, किती वेळ आणि किती मनस्ताप वाचेल. आणि याचा मार्ग तर बघा किती हुशारीने निवडलाय. पहिल्या टप्प्यातच नरिमन पॉइंट, वरळी, वांद्रे, जुहू आणि वर्सोवा, म्हणजे मुंबईची सगळी महत्त्वाची ठिकाणं जिथे लोक कामासाठी आणि राहायला जातात, ती सगळी जोडली जाणार आहेत. विचार करा, या सगळ्या भागांमधला प्रवास किती सोपा आणि वेगवान होईल. आणि वेळ किती लागणार? फक्त 40 मिनिटं. म्हणजे विचार करा, दक्षिण मुंबईतून थेट नवी मुंबईच्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचायला फक्त 40 मिनिटं. रस्त्यानं जायचं म्हटलं तर हाच वेळ 1.5-2 तासांच्या पुढे कधी जाईल याचा नेम नसतो. ही वेळेची बचत खरंच अविश्वसनीय आहे. याचे फायदे तर खूपच आहेत. एक तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या ट्रॅफिकची डोकेदुखी कायमची संपेल. दुसरं म्हणजे भाडं सुद्धा एसी लोकल ट्रेनच्या आसपासच असणार आहे, म्हणजे खिशाला परवडणारं. वेळ तर वाचणारच आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या सगळ्या फेरी बॅटरीवर चालणाऱ्या, म्हणजे इलेक्ट्रिक असणार आहेत. सो प्रदूषण नाही, आवाज नाही, एकदम ग्रीन आणि क्लीन प्रवास. चला, वॉटर मेट्रो तर झाली, पण त्या लास्ट माईल समस्येचं काय? आठवतंय ना, स्टेशनपासून घरापर्यंतचा प्रवास. तर त्यावर सुद्धा एक भन्नाट उपाय येतोय, आणि तो म्हणजे पॉड टॅक्सी. आता या पॉड टॅक्सी का गरजेच्या आहेत तर बघा, मोठ्या स्टेशन्सपासून छोट्या अंतरावर जाण्यासाठी आपल्याला रिक्षा किंवा टॅक्सीवर अवलंबून राहावं लागतं. ते महागही पडतं आणि कधी मिळतं कधी नाही. या पॉड टॅक्सी नेमकी हीच अडचण दूर करणार आहेत. त्यामुळे लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं जास्त सोयीचं वाटेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचं भाडं किती असेल तर फक्त 30 रुपये. हो, फक्त 30 रुपये. आत्ताच्या रिक्षा टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेत हे कितीतरी कमी आहे. म्हणजे रोज प्रवास करणाऱ्यांच्या खिशावरचा भार नक्कीच हलका होणार. आणि हा काही छोटा प्रकल्प नाहीये. तब्बल 52 किलोमीटर लांबीचं नेटवर्क असणार आहे. 60 पेक्षा जास्त स्टेशन्स असतील. आणि हे नेटवर्क BKC, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर अशा सगळ्या महत्त्वाच्या भागांमध्ये पसरलेला असेल. हा पूर्ण प्रकल्प सरकार आणि प्रायव्हेट कंपन्या एकत्र येऊन करणार आहेत, ज्याला आपण PPP मॉडेल म्हणतो. तर एकीकडे वॉटर मेट्रो आणि दुसरीकडे पॉड टॅक्सी. आता या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर मुंबईच्या प्रवासाचं चित्र कसं दिसेल? चला, भविष्यातली मुंबई कशी असेल याची एक छोटीशी झलक बघूया. बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. जुनी पद्धत म्हणजे काय तर ट्रॅफिकमध्ये अडकणं, कितीही भाडं देणं आणि प्रदूषण सहन करणं. आणि नवी पद्धत, पाण्यावरून सुसाट प्रवास, निश्चित आणि कमी भाडं, आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रदूषणमुक्त स्मार्ट प्रवास. या दोनपैकी कोणती पद्धत चांगली हे सांगायची गरजच नाही, नाही का? तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की हे जे नवीन तंत्रज्ञान येतंय ते खरंच मुंबईसारख्या अवाढव्य शहराची प्रवासाची समस्या मुळापासून सोडवू शकेल का? हे प्रकल्प फक्त आपला प्रवास सोपा करतील की आपलं संपूर्ण शहरी जीवनमानच बदलून टाकतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.